बॉस हे सगळं काय आहे? कोणी बघितलं तर? दार लावलंय मी, नको काळजी करूस. आणि आपण इथे मिशनसाठी आलोय, हो ना? मग काम सुरू करायला हवं. हां. एक काम कर, इथे कुठे आपला सेटअप लावायला जागा मिळते का ते बघ, शोध लवकर. ओके बॉस. बॉस, कार्पेंट्री वर्कची गरज आहे. इथल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला मुव्हेबल कराव्या लागतील. ठीक आहे, पण त्याआधी JPC मेडिकल स्कॅनचा डेटा कुठे ठेवलाय ते शोधायला लागेल. एक मार्ग आहे. कोणता? तुमचं सामान लावलं. केदार, सामान पुन्हा बॅगेत टाका आणि बॅगा घेऊन बाहेर या. ओके. लवकर. कौशिकी मॅडम आपल्याला बाहेर काढताय का? तसं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुझं सगळं सामान घेतलंस? तुझी जागा खांडेकरांच्या गेस्ट रूम मध्ये नाहीये. तुला तुझी रूम दाखवते. चल. कौशिकी ताई, ह्यांना रूम म्हणजे? तो खांडेकर कुटुंबाचा भाग आहे ना. तुझी आणि युवराजची सेपरेट रूम आहे, राईट? मग त्याला त्याची नको? बरोबर आहे, पण ते इथे गेस्ट रूम आहे, ती पाहुण्यांसाठी आहे. आणि केदार पाहुणा नाहीये, तो या घराचा सदस्य आहे. केदार, मला असं वाटतं तू एकदा तुझी रूम बघून घ्यावीस. पण ते केदार, तू तुला जर हवं असेल, म्हणजे तुला जर आवडत असेल तर तू गेस्ट रूम मध्येच राहू शकतोस. आणि तुला जर काही तिकडले रेनोव्हेशन्स करून घ्यायचे असतील तुझ्या आवडीप्रमाणे, तेही आपण करून घेऊ. पण माझी अशी इच्छा आहे की तू तुझी रूम एकदा बघावीस. कौशिकी मॅडम, भाऊ आहेस तू माझा, आणि हे तुझ्या हक्काचं घर आहे. नाही नको. आम्ही जिथे आहोत तिथेच ठीक आहोत. तुझ्याच घरात तू पाहुण्यांसारखं अनकम्फर्टेबली राहण्याची काहीच गरज नाहीये. केदार, तुला काही लागलं तर मला कळवशील. आय विल गेट इट डन. आणि मी काही स्पेशल करत नाहीये, प्लीज. मी जे युवराज किंवा ईशासाठी करेन तेच मी तुझ्यासाठी करते, आणि हे माझं कर्तव्य आहे. चल. पाणी नक्की.
काव्या, ही अशी सगळी नाटकं करून ना काही होणार नाहीये. त्या केदारचं कधीच प्रेम नव्हतं तुझ्यावर आणि त्या दोघांचं लग्न झालंय अगं आता. त्यामुळे हे सगळं जे काय सुरू आहे ना तो विषय थांबव आता. पोटभर जेवून घे. मम्मा मम्मा हॅलो, रूम मध्ये येताना नॉक करून यायचं. एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का? रूम मध्ये? अगं तिची बहीण आपल्या घरात नॉक न करता शिरली आहे. या बेलसरेंच्या मुलींना ना अजिबात मॅनर्स नाहीयेत. मम्मा, चेतना काकू, माझं जरा ऐकून घेता का? मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ओ रिअली? मग आम्ही इथे लेस इम्पॉर्टंट बोलतोय का काही? काय आहे तुझं? बोल पटकन. तारिणी नुसती या घरात शिरली नाहीये, तिने या घरातली स्वतःची जागा सुद्धा पक्की केली. यात काय नवीन आहे? चेतना काकू, कौशिकी ताईने केदार आणि तारिणीला गेस्ट रूम मधनं काढून आता बेडरूम मध्ये शिफ्ट केलंय. गेस्ट रूम मधनं बाहेर काढलं? हो ना. रेडिक्युलस. ही तारिणीनं मला सुद्धा या घरात नकोय. सो आता कौशिकीनी रेफ्युजी वरून परमनंट रेसिडेंट बनवलंय त्यांना आपल्या घरातलं. काकू बघतेस ना, आपण इथे काय काय प्लॅन्स करतोय आणि ती कौशिकी आपले प्लॅन्स आपल्यावरच उलटवतीये. आपलंच नाणं खोटं ठरल्यावर आपण तरी दुसरं काय करणार वहिनी? वेट मम्मा, विच कॉइन? काय करू मी या जेनझी मुलीचं? या दोघांना घराबाहेर काढण्यासाठी ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. काव्या, तुला म्हणून सांगते, जेव्हा मी केदूच्या बाईकवर फिरायला जायचे ना ग, तेव्हा त्याला घट्ट मिठी मारायचे. आणि मिठी मारल्यानंतर मला असं वाटायचं ना फक्त तुला काव्या? सांगते मी. काय बरं नाही वाटत का? कुणाशी बोलतेस तू? कोणाशी बोलणार गाई? आता हिच्याशिवाय कोण आहे माझ्या हक्काचं इथे? अगं म्हणून भिंतीशी बोलशील का? दीवार के भी कान होते हैं माँ. कमीत कमी ती तर आहे माझ्यासोबत बोलायला. लग्न करतेस भिंतीशी? शक्य असतं तर केलं असतं. निदान ही भिंत माझ्यासोबत आयुष्यभर बोलणार तरी. आणि माझा विश्वासच बसलाय की असा मुलगा मला कधीच भेटणार नाही. काव्या, अगं काय बोलतेस तू? तुला मुलगा मिळेल तेव्हा मिळेल, हे असं उपाशी राहून काही होणार आहे का? चल खाऊन घे पटकन. डोक्यावर परिणाम झालाच आहे, पोटात नको व्हायला. चल भूक नाही आम्हाला. खाऊन घे. चल, मला माहितीये तुला भूक सहन नाही होत बाळा. चल पटकन खा. देवाने माझ्यासमोर जेव्हा पंचपक्वानाचं ताट वाढलं होतं तेव्हा पहिला घास घेण्याआधीच ती तारिणी माझ्यापासून हिसकावून घेऊन गेली त्याला. काव्या, अगं नको त्रास करून घेऊस बाळा. हे असं तू अशी रडत बसलीस तर केदार तारिणीला सोडून तुझ्याकडे येणार आहे का?